आपल्या अंगी जिद्द आणि चिकाटी असणं ही यशाचं रहस्य आहे। जर तुम्ही स्वप्न बघू शकता तर ते पूर्ण देखील करू शकता। भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय दिल्ली यांच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या PM यशस्वी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजनेत आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुल आणि ज्युनियर कॉलेज कोकमठाण या संस्थेनं अभूतपूर्व यश मिळवलं आहे। या योजनेअंतर्गत इतर मागासवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि विमुक्त भटक्या जमाती या गटातील गुणवंत विद्यार्थ्यांना 9वी ते 12वी इयत्तेत शैक्षणिक स्कॉलरशिप दिली जाते। या अनुषंगाने आत्मा मालिक गुरुकुलाने शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये 14 विद्यार्थ्यांना एकूण 4,48,000 शिष्यवृत्ती मिळवून दिली, तर 2024-25 मध्ये 43 विद्यार्थ्यांची निवड होऊन तब्बल 13,76,000 इतकी रक्कम शिष्यवृत्तीच्या स्वरूपात विद्यार्थ्यांना प्राप्त झाली आहे। एकंदरीत आतापर्यंत संस्थेच्या विद्यार्थ्यांनी 18,24,000ची शिष्यवृत्ती मिळवली आहे। ही कामगिरी महाराष्ट्रातील सर्व इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांमध्ये उल्लेखनीय मानली जात आहे। गुणवत्तापूर्ण शिक्षण व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित असलेलं हे गुरुकुल महाराष्ट्र शासनाच्या मोजक्या नामांकित शाळांपैकी एक आहे। याशिवाय गेल्या 2 शैक्षणिक वर्षांमध्ये 57 विद्यार्थ्यांनी 1 कोटीपेक्षा जास्त शिष्यवृत्ती मिळून राज्यस्तरावर एक विक्रम प्रस्थापित केला आहे। या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व शिष्यवृत्ती धारकांचे व त्यांच्या मागे भक्कमपणे उभे असलेले संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह सर्व यशवंत विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं असून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। तसेच शैक्षणिक व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथजी वरपे सर, प्राचार्य श्रीमान माणिकरावजी जाधव सर, उपप्राचार्य नितीन सोनवणे सर, प्राथमिक विभागाच्या प्राचार्य मीनाक्षी काकडे मॅडम तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक मंडळींनी मनपूर्वक अभिनंदन केलं आहे। गुरुकुलाच्या या पुढाकारामुळे भविष्यातही आणखीन विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध होईल ही अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकमठाण।